नमस्कार मुलांनो, आज आपण सामान्य विज्ञान विषयातील इयत्ता 7वीचा कुठला पाठ पाहणार आहोत? तर गती, बल व कार्य या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या दोन भागामध्ये या पाठाचा आपण अभ्यास केला. तेव्हा आपण काय पाहिलं? तर पहिल्या भागात आपण अंतर म्हणजे काय, अंतर आणि विस्थापन म्हणजे काय हे आपण पाहिलं. चाल आणि वेगाचे सूत्र काढून आपण कसे उदाहरण सोडवतो हे आपण पाहिलं. सरासरी वेग आणि तात्कालिक वेग हे कसा असतो हे सुद्धा आपण पाहिलं. आणि त्वरण म्हणजे काय हे सुद्धा पाहिलं. तर आज आपण त्वरण आणि बल आणि न्यूटनचा गतीविषयी पहिला जो नियम आहे तो आणि कार्य, बल आणि विस्थापन हे म्हणजे ह्यांचा काय संबंध आहे याचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. बल आणि त्वरण, फोर्स अँड ॲक्सेलरेशन. काय बल आणि त्वरण? तर बस तुम्हाला माहिती आहे ना की बस किंवा कारचा वेग आपण जेव्हा बदलतो तर कशाचा वापर करतो? तर त्वरकाचा वापर करतात. त्वरक म्हणजे ॲक्सेलरेटर. काय त्वरकाचा वापर करावा लागतो. चालती गाडी थांबवण्यासाठी आपल्याला काय लागतं? चालती गाडी थांबवण्यासाठी ब्रेक लावावा लागतो की नाही? तुम्ही सायकल चालवता की नाही? तुम्ही सायकल चालवत असाल तर पॅडल म्हणजे सायकलचा तुम्हाला वेग वाढवायचा असेल तर तुम्ही काय करता? पॅडल मारता, जोराजोरात पॅडल मारता. म्हणजेच काय? तर तुम्ही बलाचा वापर करता. वेग बदलण्यासाठी, वेग वाढण्यासाठी काय करता तुम्ही? तर बलाचा आपण वापर करतो. चालती गाडी थांबवण्यासाठी ब्रेक लावावा लागतो. म्हणजेच काय? आपण बलाचा वापर करतो. म्हणजेच काय? तर या सगळ्या आपण हे जे उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय? तर वेग बदलणे किंवा कमी होण्यासाठी आपल्याला कशाचा वापर म्हणजे बलाचा वापर करावा लागतो. आता आपण एक उदाहरण बघूया. तर एक गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावर काचेची खेळातली गोटी घेऊन ती घरंगळत जाऊ द्या आणि निरीक्षण करा तुम्ही मुलांनो, आणि मला सांगा तुम्हाला काय त्या म्हणजे ती गोटी म्हणजे गोटीचा वेग कसा होतो ते मला तुम्ही सांगा. काय करा? तर एका मोठ्या गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावर एक काचेची खेळातली गोटी तुम्ही खेळता की नाही? गोटी ही काचेची छोटी असते ती घेऊन घरंगळत जाऊ द्या. मग काय निरीक्षण करा मला सांगा बरं. तर काय होतं? तर ती काय होते? थोड्या वेळा पहिली अशी जाते, फास्ट वेगाने जाते आणि काही वेळानंतर काय होतं? तर तिचा वेग मंदावते आणि मग ती थांबते. काय होते? काही वेळाने तिचा वेग मंदावतो आणि मग ती थांबते. तुम्ही कॅरम बोर्ड खेळता की नाही घरी? आता सुट्ट्या जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा आपण कॅरम खेळतो की नाही? कॅरम बोर्डमध्ये काय करतो आपण? तर स्ट्रायकरने सोंगटी आणि स्ट्रायकर असतो आणि आपण सोंगट्या कशाने ढकलतो? तर स्ट्रायकरने ढकलतो. हे तुम्हाला माहितीच आहे. तर कॅरम बोर्डवर स्ट्रायकरने ढकललेली सोंगटी सुद्धा अशीच पुढे जाते आणि मग ती थांबते. तर ती का थांबते? तर कॅरम बोर्ड का थांबते सांगा? कारण त्या घर्षण बलामुळे. सोंगटी आणि जो बोर्ड असतो त्याच्या घर्षण बळामुळे ती थांबते. जर आपण मग काय करतो? आपण पावडर टाकतो की नाही? आपली जी टाल्कम पावडर असते ती टाकतो किंवा स्पेशल एक पावडर येते ना कॅरम बोर्डवर टाकण्यासाठी, मग ती आपण टाकतो. मग कॅरम बोर्डवर जर आपण पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास काय होते? ती जास्त काळ पुढे जात राहते आणि मग नंतर थांबते. यावरून काय लक्षात येतं आपल्याला? तर घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते. कशामुळे सोंगटीचा वेग कमी होतो? तर घर्षण बळामुळे, म्हणजे त्या टेबलच्या घर्षण बळामुळे तिचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते. पण कॅरम बोर्ड आणि आपण जेव्हा पावडर टाकतो त्याच्यावर, कशावर? कॅरम बोर्डवर पावडर टाकतो तेव्हा काय होतं? तर कॅरम बोर्ड व सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केल्या तर सोंगटी अधिक काळ चालत राहते. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. म्हणजे कोणतेही जर घर्षण बल कार्य करत नसेल तर ती एकसारख्या वेगाने चालत राहील. बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास आहे हा कोणी केला माहितीये का? तर सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने केला. काय? बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास प्रथम सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने केला. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम. मुलांनो, आपण आता न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम पाहूयात.
पण त्याच्या अगोदर मला सांगा, समजा मला एका टेबलवर एक पुस्तक आहे आणि मला ते हवंय, पण ते पुस्तक हे स्वतःहून माझ्याकडे येणार आहे का? जर मी ते उचललं तरच ते माझ्याकडे येईल, म्हणजे ते स्थिर आहे. जर मी नाही उचललं तर मग ते तिथल्या तिथेच राहील. तुम्हाला घड्याळामधला जे दोलक माहिती आहे ना, तो दोलक असतो, तो गतिमान असतो आणि मग तो काय असतो, तो एकाच दिशेने सतत त्याची गती होत असते. म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूवर जर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहील, तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. आता 1 किलोग्रामचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 मीटर पर स्क्वेअर इतक्या त्वरणाने जर ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन असे म्हणतात. काय, तर घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर 1 किलोग्रामचे प्रमाण ठेवले आणि 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन असे म्हणतात. आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम तुम्हाला कळला का, की एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर काय होतं, त्या वस्तूचा वेग बदलत नाही. वेग बदलत नाही म्हणजे तेथे त्वरण घडत नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर काय, तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल, जर मी मगाशी उदाहरण सांगितलं तुम्हाला की पुस्तक जर मी उचललं तरच ते मी माझ्याकडे म्हणजे मी घेईन, अदरवाईज ते पुस्तक तिथल्या तिथे राहील. म्हणजे जर ते स्थिर असेल तर ते स्थिर राहील, तिला गती असेल तर ती आणि कुठल्याही वस्तूला जर गती असेल, मी दोलकाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला की ते दोलकाला गतिमान असतं ना ते, आणि मग त्याची गती असेल तर ते एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. आणि घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर जर 1 किलोग्रामचे प्रमाण ठेवले आणि 1 मीटर पर स्क्वेअर इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन असे मुलांनो, आता आपण बल, विस्थापन व कार्य याचा काय संबंध आहे ते आपण आता पाहूया. आता आपण त्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग पाहूया. तर एका टेबलावर काय आहे, आपण एक लाकडी ठोकळा घ्यायचा आणि तो कशावर बांधलेला आहे, तर त्या दोरीने त्या कप्पीवर नेऊन, म्हणजे त्याला दोरी बांधली आणि ती दोरी कप्पीवर नेऊन त्याला वजन बांधलंय. त्या दोरीला काय बांधलंय, वजन बांधलंय. तर पुरेसे वजन दिल्यास काय जाणवेल, पुरेसे वजन दिल्यामुळे ठोकळा पुढे सरकेल. काय होतं, पुरेसे वजन दिल्यामुळे ठोकळा पुढे सरकताना दिसत आहे. तर पुढे ठोकळा सरकतोय म्हणजे काय, तर ठोकळ्याचे विस्थापन झाले. विस्थापन झाले. तर विस्थापन झाल्यामुळे काय झालं, तर बलाने कार्य केले असे म्हणतात. विस्थापन झाल्यामुळे काय, तर बलाने कार्य केले असे म्हणतात. म्हणजेच काय, तर कार्य हे बल आणि विस्थापन यावर अवलंबून आहे. काय, तर कार्य हे बल आणि विस्थापन यावर अवलंबून आहे. आपल्याला ते खालील जे सूत्र आहे त्याच्यावरून आपल्याला ते स्पष्ट समजेल. तुम्हाला तर मी आता बोललेच की काय केलेलं आहे तिथे, तर वजन लावल्यामुळे काय झालं, तो ठोकळा पुढे सरकलेला आहे, म्हणजे त्याचे काय झाले, ठोकळ्याचे विस्थापन झालेले आहे. तर विस्थापन झाल्यामुळे काय झालं, मी म्हटलं तुम्हाला, ते विस्थापन झाल्यामुळे कार्य केले असे म्हणतात. म्हणून कार्य काय आहे, तर कार्य हे बल आणि विस्थापनावर अवलंबून आहे. तर आता आपण खाली जे सूत्र दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला बल, विस्थापन आणि कार्य यांचा संबंध आपल्याला स्पष्ट होईल. आता खालील सूत्र, आता बलाने केलेले कार्य म्हणजे W, कार्य म्हणजे काय, तर W बरोबर वस्तूला लावलेले बल F गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजे S. म्हणजेच काय, W बरोबर F इंटू S, F गुणिले S. मग W म्हणजे काय, तर कार्य, आणि F म्हणजे काय, तर वस्तूला लावलेले बल, आणि S म्हणजे काय, तर बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन. आता SI पद्धतीमध्ये तुम्हाला माहिती आहे का, SI पद्धतीमध्ये कार्याचे एकक काय आहे, जूल आहे. काय आहे, कार्याचं एकक जूल आहे. बलाचं एकक न्यूटन आहे. काय, बलाचं एकक न्यूटन आहे. विस्थापनाचे एकक काय आहे, तर मीटर आहे. आपल्याला माहितीच आहे, आपण शिकलोच आहोत
ही विस्थापनाचे एकक मीटर आहे. CGS पद्धतीमध्ये कार्याचं एकक अर्ग आहे. काय CGS पद्धतीमध्ये कार्याचं एकक काय आहे? अर्ग आहे. आता आपण एकदा पुन्हा बघूयात की SI पद्धतीमध्ये यांचे एकक काय आहेत. मग तुम्हाला लक्षात राहतील. कार्याचं एकक काय आहे? तर जूल आहे. काय? जूल. बलाचं एकक काय आहे? न्यूटन आहे. विस्थापनाचं एकक मीटर आहे. तर CGS पद्धतीमध्ये कार्याचे एकक अर्ग आहे. काय? अर्ग आहे. आता कार्य बरोबर F इंटू S. F म्हणजे बल, S म्हणजे काय? S म्हणजे विस्थापन, म्हणजे W बरोबर F इंटू S म्हणजे F गुणिले S हे कार्य काढण्याचं सूत्र आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा हे. आता टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके बल लावले आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचे विस्थापन केले तर 1 जूल इतके कार्य बलाने केले असे म्हणता येईल. तर या उदाहरणामध्ये झालेले विस्थापन हे बलाच्या दिशेतच झालेले आहे. काय झालेला? आपण ते जो प्रयोग केला त्याच्यामध्ये काय, तर टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके बल लावले आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचे काय झालं? तर विस्थापन झालं, म्हणजे ठोकळा पुढे सरकला. विस्थापन म्हणजे काय होतं? एका म्हणजे जागा बदलणे म्हणजे विस्थापन. म्हणजे तो काय झाला? बल लावल्यामुळे तो ठोकळा पुढे झाला आणि तर 1 जूल इतके कार्य झालं आणि तो त्याच्यामुळे काय झालं? 1 जूल इतके कार्य बलाने केले असे म्हणता येईल. या उदाहरणामध्ये झालेले विस्थापन हे बलाच्या दिशेतच झालेले आहे. तर आज आपण काय शिकलो मुलांनो? तर आपण आज न्यूटनचा गतिविषयक नियम पाहिला. त्वरण आणि बल याच्याविषयी म्हणजे यांचा संबंध पाहिला. न्यूटनचा म्हणजे गतिविषयक नियम काय होता? जर एखाद्या वस्तूवर जर बल लावले नाहीत म्हणजे बल जर कार्य करत नसेल तर त्या वस्तूच्या वेगात बदल होत नाही, त्वरण सुद्धा घडत नाही. जर एखादी बल जर लावले नाही तर एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर अवस्थेमध्येच राहते आणि जर ती गतिमान असेल तर ती एकाच दिशेने म्हणजे तिची गती होत राहते. आणि आता आपण कार्य, बल आणि विस्थापन यांचा काय संबंध आहे? तर कार्य हे बल आणि विस्थापन याच्यावर अवलंबून असते. तर कार्य बरोबर W बरोबर F म्हणजे बल आणि बल गुणिले विस्थापन. विस्थापन म्हणजे S आणि कार्याचं एकक काय आहे? जूल आहे आणि बलचं एकक काय आहे? तर न्यूटन आहे आणि विस्थापनचं एकक हे मीटर आहे. म्हणून W बरोबर F गुणिले S आणि CGS पद्धतीमध्ये कार्याचं एकक हे अर्ग आहे. धन्यवाद.